आपण ही ठाण्यातील दृश्य पाहतोय। ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत। या शोभायात्रेला आता सुरुवात झालेली आहे। राज्यभर गुढीपाडव्याचा उत्साह आपण पाहतोय। हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणजे गुढीपाडवा। गुढीपाडव्याला मराठी संस्कृती दिमाखात मिरवण्याची शतकांची परंपरा आहे। थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री माध्यमांसोबत संवाद साधतील। पारंपरिक वेशभूषा, चित्ररथ, सामाजिक संदेश, मातीतील कसरती यांची ओळख करून देणाऱ्या शोभायात्रांमध्ये सहभागी होऊन तरुणाई आपली नाळ या परंपराशी जोडून ठेवत आहेत। ठाण्यातील आपण ही दृश्य पाहतोय। ठाण्यामध्ये या शोभायात्रेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहभागी झालेले आहेत। पोलिसांचा या ठिकाणी चोख बंदोबस्त पाहायला मिळतोय। आपल्यासोबत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत। एकूणच शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे। सर, शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे, वातावरण भक्तिमय आहे। सकाळी सकाळी काय एकूण महाराष्ट्राला शुभेच्छा द्याल आणि संदेश? गुढीपाडवा आणि हिंदू नववर्ष याच्या मी तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो। आणि हे नवीन वर्ष सुख समृद्धी, आनंद आणि आरोग्यमयी जावो अशा मनापासून सगळ्यांना शुभेच्छा। सर्वांचं जीवन या नवीन वर्षामध्ये सगळे अरिष्ट संकट दूर हो आणि चांगले दिवस सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये हो, सुख समृद्धी आनंदाची। नक्की सर, एकूणच इथे मुंबईच्या आणि ठाण्याच्या रस्त्यांवरती तरुण मोठ्या प्रमाणात आहेत, लहान मुलं सुद्धा मोठ्या प्रमाणात बाहेर निघालेले आहेत। सामाजिक संदेश देण्यात येतोय। ठाण्यामध्ये सुद्धा 60 ते 70 चलचित्र रथ जे आहेत ते पाहायला मिळणार आहेत। हो, यामध्ये बघा चित्ररथ पण आहेत। या चित्ररथाच्या माध्यमातून देखील सामाजिक संदेश आणि समाज प्रबोधनाचे विषय घेऊन या ठिकाणी बघा इथे पर्यावरण विभाग, पर्यावरणाचे विषय, असे सगळे विषय घेऊन या ठिकाणी हे चित्ररथांच्या माध्यमातून ठाणेकरांना एक खऱ्या अर्थाने एक मेजवानी आहे आणि ठाणेकर आतुरतेने या शोभायात्रेची वाट बघत असतात। सगळे ठाणेकर याच्यामध्ये सहभागी होत असतात आणि म्हणून आपले कोपिनेश्वर महादेव मंदिराचे हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। वर्षागणिक याची शोभा वाढते, वर्षागणिक यामध्ये लोक सहभागी होत आहेत, वाढत आहेत आणि म्हणून या दिवशी प्रभू रामचंद्राने अयोध्येमध्ये रावणावरच्या विजयाची गुढी अयोध्येत उभारली आणि म्हणून हे विजयाची गुढी आहे, आनंदाची गुढी आहे, आमच्या लाडक्या बहिणींची गुढी आहे, लाडक्या भावांची गुढी आहे, लाडक्या शेतकऱ्यांची गुढी आहे आणि लाडक्या ज्येष्ठांची। आणि ही गुढी विजयाची, ही गुढी समृद्धीची आहे आणि म्हणून समृद्ध महाराष्ट्र व्हावा, विजयाकडे वाटचाल करणारा महाराष्ट्र अपेक्षित आहे। सगळ्यांना शुभेच्छा देतो। सर, पाणी पुरवठा विभागाकडून सुद्धा संदेश दिला जातोय। पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। पाणी पुरवठा करून संदेश दिला तर पाणी जपून वापरा, आपण काय सांगा? पाणी पुरवठा, पर्यावरण, आरोग्य सर्व विषय घेऊन या ठिकाणी हे सर्व चित्ररथ सामील झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत। या सर्वांना हे पर्यावरणाचा संदेश असेल, पाणी वाचवा संदेश असेल, इतर जे काही समाज प्रबोधनाचे विषय घेऊन ही सर्व मंडळी चित्ररथाच्या माध्यमातून सामील झाले, त्यांचं मी स्वागत करतो आणि कोपिनेश्वर महादेव मंदिर ट्रस्टच्या सर्वांना शुभेच्छा देतो। नववर्षाचं स्वागत करताय, राजकीय संदेश काय द्याल विरोधकांना नववर्षाच्या या पहिल्या दिवशी? गेले 2.5 वर्ष आपण पाहिलेलं आहे काय जो काही शिमगा
आपण पाहिला, पण आता या वर्षी तरी विरोधकांना सद्बुद्धी येऊ आणि पाडव्या आजच्या दिवसापासून सगळ्यांना चांगलं करण्याची संधी मिळो, चांगलं बोलण्याची संधी मिळो. हे बघा, हे पर्यावरण, हे वृक्षारोपण, हे सगळं कडुलिंब, शुद्ध हवा ठेवा, हे सुरक्षित होळी खेळा, सगळे पर्यावरणाचे संदेश देणारा हा चित्ररथ आहे. असे चित्ररथ अनेक आहेत आणि म्हणून झाडं लावा, झाडं जगवा, पर्यावरण वाचवा. लोकशाही मराठीतर्फे आपणासही नववर्षाच्या शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. एकूणच मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये अनेक चलचित्ररथ पाहायला मिळत आहेत. सामाजिक संदेश या चित्ररथांकडून देण्यात येतोय. कॅमेरा पर्सन लालचंद यादव सह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.